पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या अनेक ठिकाणांपैकी एक महाद शिंदेंची छत्री. याच शिंदे छत्रीला आपण वानवडीमध्ये आहोत. महापौरांचा हा प्रभाग. येथे नगरपालिका निवडणूक जी आहे ती या वानवडी प्रभागामध्ये कशी होणार आहे, प्रभाग क्रमांक 25 मधले 70,000 मतदार हे नेमका कुणाला कौल देणार, या सगळ्यांसाठी नेमके कोणते उमेदवार हे रिंगणामध्ये असणार आहेत, त्या सगळ्या उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत. कसा असणार आहे त्यांचा प्रभाग, नेमकं त्यांना काय करायचे, काय आहे त्यांचा अजेंडा, आतापर्यंत या प्रभागातल्या या 70,000 नागरिकांसाठी नेमकं काय काय झालंय, काय व्हायला हवंय, हे सगळं आपण या मंडळींकडून जाणून घेणार आहोत. पुण्याचे पहिले नागरिक, पुण्याचे महापौर, जे विद्यमान महापौर आहे प्रशांत जगताप, ते आपल्या सोबत आहेत. ते इथले प्रमुख दावेदार असणार आहेत, लढतीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत मोठे. सर, सुरुवात तुमच्यापासून करूया आपण. या प्रभागासाठी नव्यानं रचना झालेल्या प्रभाग क्रमांक 25 साठी तुम्ही महापौर म्हणून आतापर्यंत काय काय केलं आणि या निवडणुकीचा तुमचा अजेंडा काय असणार आहे? 2007 सालापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही वेळा नगरसेवक निवडून आलेत. याच्या अगोदर माझ्या मातोश्री होत्या आणि आत्ताच्या 2012च्या निवडणुकीत मी आणि नंदाताई लोणकर असे 2 नगरसेवक निवडून आले. 2007 ते 17 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जी काही कामं मागच्या काळात अपूर्ण झाली ती सर्व कामं पूर्ण मार्गी लागलेली आहेत. आजची माझी या प्रभागातली परिस्थिती अशी आहे की हॉस्पिटल झालेलं आहे, त्या ठिकाणी गार्डन झालेलं आहे, बायोगॅस प्रकल्प झालेला आहे, बस स्थानक केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वॉर्ड ऑफिस फार प्रयत्नांनी मी इथे आणलेलं आहे. मधल्या काळामध्ये ई लर्निंग स्कूलची भूमिपूजन झालेलं आहे. त्या ठिकाणी या परिसरामध्ये म्हणजे हडपसर असेल किंवा हा पूर्वेकडचा जो भाग आहे याच्यामध्ये पहिल्यांदा ई लर्निंग स्कूल येते. मनपाच्या शाळेच्या नवीन इमारती झालेल्या आहेत. त्याचबरोबर जे काही बाकी जो सराउंडिंग एरिया त्याच्यामध्ये आता 24/7ची पाण्याची चर्चा आपण करतो, पण माझ्याकडचा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी शासकीय इमारतींपासून तो बाकीचा जो काय परिसर असेल याच्यामध्ये कुठेही आज पाण्याचा तुटवडा नाही, इतकी छान परिस्थिती करून ठेवलेली आहे. रस्त्यांच्या संदर्भात ते काँक्रीटचे रस्ते असेल किंवा डांबरीकरणाचे रस्ते असतील, ह्या सगळ्याच बाबींवर प्रचंड काम केलेलं आहे. आज माझ्याकडे जे काही बजेट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आता बजेट खर्च करण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत, इतकी छान परिस्थिती निर्माण केलेली आहे. महापौरांनी कामं सांगितली, त्यांची भूमिका मांडली. नेमका तुमचा स्वतःचा अजेंडा काय असणार आहे निवडणुकीमध्ये आणि या प्रभागामध्ये आणखी काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम IBN लोकमनचे आभार की महादजी शिंदेंच्या पुण्यतिथी या समाधीमध्ये आपण सर्वजण एकत्र जमलो. अनेक प्रश्नांच्या इथे कामं केलेल्यांचा उल्लेख केला, पण देशाला स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष झाली. पालकमंत्र्यांनी पाण्याचा अतिशय चांगलं नियोजन केलेलं असताना मी आपल्याला विनंती करीन की इथून आपण वानवडी गावामध्ये यावं. आज सुद्धा लोकांना नियमित पाणी मिळत नाही, पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिसळलेलं पाणी येतं. आपण यावं, आपल्यासमोर मी आपल्याला दाखवू शकतो. वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचा त्यांनी इथं दावा केलेला आहे, पण स्विमिंग पूल हा खरंच सामान्य माणसासाठी आहे का? आज 50 रुपये देऊन तुम्ही सुद्धा जाऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती तिथे. तुमचा स्वतःचा भाजपचे उमेदवार म्हणून काय अजेंडा असणार आहे, तुम्ही या प्रभागासाठी काय करणार आहात? स्मार्ट सिटी, स्मार्ट पुणे, स्मार्ट वानवडी हा आमचा अजेंडा आहे. वानवडीला 24 तास शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, पर्यायी रस्ते झाले पाहिजेत, नाल्यावरती रस्ता झाला पाहिजे, राजा अत्यंत स्वच्छ झाला पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या सगळ्यावरती भूमिका जाणून घेऊ. काय सांगाल, नेमकं काय व्हायला हवं होतं, जे झालंय ते योग्य झालंय का, आणि नेमक्या काय अडचणी प्रभागासमोर आहेत ज्या दूर करायचा तुमचा अजेंडा असणार आहे? 1992 पासून 2007 पर्यंत या ठिकाणी माझे वडील असेल, आई असेल, यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. पण गेले 10 वर्षात जसं सत्ताधारींनी सांगितलं की हॉस्पिटल झाले किंवा इतर काही सुविधा त्यांनी दिल्या, त्याच हॉस्पिटलचं खाजगीकरण करायचा प्रस्ताव महानगरपालिकेत आला होता. त्याच्यावर मतदानी सुद्धा झालं आणि जसं भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांनीच यांना पाठिंबा देऊन मतदानी झालं. हे मी नाही बोलत, तिथे मिनिट्समध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. हा विषय झाला तुमचा याचा. आता काय स्विमिंग पूलचा विषय होता. स्विमिंग पूल हा बनवला गेरून 15 वर्ष झालेत, तो आज बनवला नाही गेलेला आहे. वानवडीची जे भरारीने जे विकास झाला, जो ज्या पद्धतीने रेशोनी झाला, आमच्या वडिलांच्या कालावधीमध्ये 72 नवीन रस्तेमध्ये या आपल्या वानवडी भागात केले गेलेले आहेत. त्याचं जे नेटवर्किंग झालं, जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही नवीन रस्ता झालेला नाही आहे. डांबर लावणे आणि परत ते डांबरवरती काय नियोजन आहे, म्हणजे परत तिथे महानगरपालिका परवानगी देऊन परत तो नवीन रस्ता खोदतोय, जनतेचे पैशाची नासधूस आहे. बरं, ठीक आहे. म्हणजे एकूण आतापर्यंत जी कामं महापौरांनी सांगितली होती ती तुमच्या वडिलांच्या कार्यकाळात झाली असं तुमचा दावा आहे. तुमचा स्वतःचा या निवडणुकीचा अजेंडा काय असणार आहे? वानवडीच्या प्रभाग क्रमांक 25च्या 70,000 नागरिकांना तुम्हाला काय द्यावं असं वाटतं? हे बघा, सर्वात पहिलं तर रस्त्याचा ताण. ह्या भागामध्ये 3 मुख्य समस्या आहेत. एक तर ट्रॅफिक कंजेशन, एक भाजी मंडई इथे ह्या भागामध्ये सेटअप झालेली नाही आहे,
ज्याच्याकरून पथारी लोक जे रस्त्यावर थांबतात त्याचा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्याही कुठेतरी त्यांना पुनर्वसन केल्यामुळे त्यांचंही नुकसान न होता जर भाजी मंडई तिथे सेटअप केली तर ते तिकडे जातील, रस्त्यावरचं न्यूसेन्स कमी होईल. दुसरं, या नाल्यावरती जर एलिव्हेटेड रोड जर आमच्या आता सुदैवाने साळुंकेवर ते जर सोलापूर रोडपर्यंत एलिव्हेटेड रोड जर नाल्यावर टाकला तर माझ्या हिशोबाने 30 ते 40% जो शिवरकर रस्त्याचा ताण आहे तो डायव्हर्ट होणार आणि तर ट्रॅफिक त्याला एक पॅरलेल रोड भेटून तो रस्ता आपल्याला ट्रॅफिकला मोठं. ठीक आहे, ट्रॅफिकचं नियोजन करणं किंवा त्याच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवणं हे साहिल केदारी काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांचा अजेंडा असणार आहे. शिवसेनेकडे आपण जाऊया. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेना ही पुणे महानगरपालिकेमध्ये एका सायलेंट प्लेअरचा रोल जो आहे तो अदा करणार आहे. याचं कारण जे प्रमुख दावेदार मानले जातात सत्तेचे, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, त्या सगळ्यांना सत्तेमध्ये बसवायची चावी जर कोणाकडे असेल तर ती शिवसेनेकडे असणार आहे. शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे? महापौरांनी सांगितलं ते तुम्हाला मान्य आहे का? या प्रभागामध्ये किती कामं झालीत आणि जर ती नसतील झाली तर शिवसेनेला नेमकं काय करायचं? अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या गरजा आहेत, पण त्या गरजा भागवताना रस्ता, लाईट ह्या सुद्धा गरजा भागवणं गरजेचंच आहे. आमचा असा आहे की आम्हाला घरातून बाहेर जाणंच मुश्किल झालेलं. चारी बाजूनही आम्हाला रस्त्याचा इतका प्रॉब्लेम आहे की आम्ही हॉस्पिटल जवळ असलं तरी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मला असं वाटतं की पहिल्यांदा रस्त्याचा आमचा प्रॉब्लेम सुटला पाहिजे, पाण्याचाही प्रॉब्लेम सुटला पाहिजे, कारण पाणीही आम्हाला खराबच येतं. आझादनगरमध्ये सगळीकडे पाणी चांगले, शेवटचं आमचं घर आहे. तर आमच्या घराला इतकं घाण पाणी येतं की कधी कधी असं वाटतं की आपण हे घर सोडून जावं की काय, इथपर्यंत आमच्या परिस्थिती आलेल्या आहेत. बरं, ठीक आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपण महापौर आणि नंदा लोणकर यांच्याकडून घेणार आहोत. याचं कारण हे दोघेही सत्ताधारी आहेत. या ठिकाणी माझे मित्र भाजपचे दिनेश होले यांनी जो दावा केला, मुळातच या ठिकाणी आपण चॅनलवर बोलत असताना, पत्रकारांसमोर बोलत असताना फार तारतम्य ठेवून बोलावं असं मला वाटतं. त्या ठिकाणी जो विरोधाभास, जे चुकीचं त्यांनी काही गोष्टी दर्शवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जो भाग सांगितला वानवडी गाव, तो काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक कविताताई शिवरकर आणि सतीश लोंढे यांच्या प्रभागातला आहे. कदाचित त्यांना ती कल्पना नसेल, त्यांनी प्रभागाची पूर्ण माहिती करून घ्यावी आणि चॅनलवर चांगल्या पद्धतीची उत्तरं द्यावी असं मला वाटतं. त्याचबरोबर श्री साहिल केदार यांनी जो सांगितला विषय, मला असं वाटतं की भूतकाळात रमणं फार बरोबर नाही. भूतकाळात राजेशाही होती, आत्ता लोकशाही आहे. रस्ते आम्ही केले आणि ते परत कधी 10-20 वर्षांनी डांबरीकरण होणारच नाहीत. या दोंदीत जी राहतात त्यांनी त्याचा विचार करावा असं निश्चित मला वाटतं. रस्त्याची कल्पना दर 2-3 वर्षांनी रस्त्याचा मेंटेनन्स ठेवावा लागतो. 5 वर्षांनी चांगले रस्ते करावे लागतात. आणि 72 रस्ते मागच्या काळात केले ते कुणासाठी केले, बिल्डरच्या फायद्यासाठी केले का, ते आखले गेले का, याचं सुद्धा मी चांगल्या पद्धतीचा रिपोर्ट वानवडीकरांना ठेवू शकतो. आणि आता नवीन रस्ते टाकण्यासाठी मग मी लोकांच्या घरांवरून रस्ते टाकायचे काय कदाचित त्यांना कल्पना नसेल. कदाचित सत्तेत आल्यानंतर ह्या गोष्टीची आपल्याला कल्पना येते की आता सगळीकडे वसाहती झालेल्या आहेत आणि मग त्याच्यावर आपण रस्ते टाकण्यासाठी आपण तेवढे लोकांना देशोधडीला लावणार आहे का, हा विचार. दूषित पाण्याचा मुद्दा असेल किंवा वानवडीतल्या वाहतुकीच्या कंजेशनचा मुद्दा असेल, ट्रॅफिकचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण उत्तरं घेतली. यानंतर काही या प्रभागातले सन्माननीय नागरिक आपल्या सोबत असणार आहेत, वकील आहेत, काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काही इच्छुक उमेदवार आहे त्यांच्याकडेही आपण जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि लगेच परतू. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. नंतर आपलं पुन्हा स्वागत. आपलं पुणे, पुणे कुणाचं, या विशेष कार्यक्रमात आपण वानवडीमध्ये प्रभाग क्रमांक 25 मध्ये चर्चा करतोय. महापौरांचा हा वॉर्ड आहे. इतर इच्छुक आणि त्यासोबतच सर्वसामान्य नागरिक या प्रभागाचे आपल्या सोबत आहेत. नेमकं प्रभाग क्रमांक 25च्या 70,000 नागरिकांना हवंय तरी काय, कसा असणार आहे त्यांचा निवडणूक, नगरसेवक निवडून येणार आणि तो या नागरिकांना काय देऊ इच्छितो, सर्वसामान्य नागरिक आपल्या सोबत आहेत. या प्रभागामध्ये नेमकं काय करायला हवं, नेमक्या कुठल्या समस्या आहेत ज्या त्यांच्या नगरसेवकांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी ॲड्रेस केल्या पाहिजेत ते त्यांना विचारूया. तुम्ही वकील आहात, एक सुशिक्षित मतदार म्हणून तुम्हाला नेमकी काय अपेक्षा आहे, आपला प्रभाग जो आहे तो कसा असायला हवा? 3 गोष्टी आहेत. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये रोड, लाईट, त्याच्यानंतर आता NH65 म्हणजे NH9 जुना जो होता त्याच्यावरती आजपर्यंत काहीच झालेलं नाही आहे. ट्रॅफिक कंजेशन तिथेच दिसेल तुम्हाला. स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय होणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाबा लाईन संस्कृती आपली कशी कमी होईल. कुठेही गेलं तरी लाईन, कॉर्पोरेशनच्या ऑफिसला जावं लाईन, MSEBच्या ऑफिसला जावं लाईन. तर ह्या बेसिक 3 गोष्टी, सिवेज ट्रीटमेंट, वॉटर ट्रीटमेंट, इलेक्ट्रिसिटी, लाईट, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि लाईफ सर्व्हिसेस, याच्यामध्ये ॲम्ब्युलन्सची सोय, फायर ब्रिगेडची सोय नाहीत वानवडीमध्ये आणि स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी नाही आहे. तर ह्या गोष्टींसाठी मेन
लोकांसाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत तर कॉमन मॅनला ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. भोसले साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं, वानवडीमध्ये राहताना कुठली गोष्ट तुम्हाला भूषणावं वाटायला हवी जी नाही आता आणि ती वानवडीमध्ये व्हायला हवी? बाकी कसं नाही, फक्त रोडचा प्रॉब्लेम आहे. आपण जेव्हा पहिलेचं वानवडी आणि आत्ताच्या वानवडीमध्ये खूप फरक आलेला आहे, डेव्हलप झालेलं आहे वानवडी. आणि जसं महापौर म्हटले, साहिल केदारी म्हटले की लोकसंख्या वाढलेली आहे, रोडला आता जागा राहिलेली नाही, पर्याय रोडचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. का की आपण पुढच्या चौकातून जिथेही जातो आपल्याला रोड ब्लॉकेज मिळतं, त्याच्यासाठी कुठेतरी एक पर्याय मार्ग काढून रोडचं जे नियोजन आहे ते करून ट्रॅफिकवर ते आलं पाहिजे. ते सगळं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, वानवडी हा शहराचा नव्यानं विकसित होणारा भाग आहे. प्रचंड वाहतुकीचं कंजेशन जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये असतं. आपल्या सोबत आणखी मनसेचे काही इच्छुक मंडळी जे आहेत ती जोडली गेली, त्यांच्याशी आपण बोलूया. नेमका तुमचा अजेंडा काय असणार आहे? प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून आलेले ऐकले. तुम्हाला काय करावं वाटतं आणि काय व्हायला हवं होतं जे झालं नाही या प्रभागामध्ये? एकतर पर्यायी रस्ता म्हणजे जो आज ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे वानवडीमध्ये, ते झालं पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, वानवडीमध्ये कचरा म्हणजे महापौरांचा वॉर्ड वरती होता, आमचा जो खालचा वॉर्ड होता 89, तिथे अजून कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. वानवडीमध्ये तुम्ही कधीही जा, आत्ताही चला, तिथे घाण कधीच उचलली जात नाही, गाड्या कधीच येत नाही. तिकडल्या नागरिकांना त्याच्यामुळे भरपूर त्रास होतो, आरोग्याचा विषय आहे. दुसरा, तिकडले जे हे आहे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये सुद्धा व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं जात नाही, जे महानगरपालिकेचं आहे. ठीक आहे, आपण साहिल केदारेंकडून या प्रश्नांची उत्तर घेऊ. याचं कारण त्यांचे सहयोगी अभिजित शिवरकर जे आहेत ते या प्रभागाचे नगरसेवक आहेत. तुम्ही काय सांगाल? तुमचे नगरसेवक शेजारचा जो नव्यानं जोडला गेलेला वॉर्ड आहे त्या वॉर्डामध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते. असं असताना इतक्या तक्रारी येताना पाहायला मिळतात. दिनेश होले यांनी जी पाण्याची तक्रार केली ती सुद्धा अभिजित शिवरकर यांच्या वॉर्डमधली होती. असं असताना काँग्रेसचे उमेदवार म्हणून तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी देणार आहात? बघा, सर्वप्रथम जेव्हापासून 2007 पासून आमचा जो वॉर्डची विभागणी झाली, तो पहिला वॉर्ड सिस्टम होता, नंतर प्रभाग झाल्यामुळे आणखीन आम्ही दुसरीकडे गेलो. त्यामुळे अभिजित शिवरकरनं तिकडे 2007 ते 2012 होते, 2012 ते 2017पर्यंत आता त्यांची आई आहे. तर त्यांचं कामाच्या नियोजनाच्या बाबतीत म्हणजे तिथे तर मी त्यांचं काय, पण तिथले लोक तुम्हाला मतदान करणार आहेत. जर तुम्ही आता अंग काढून घेतलं की त्यांच्या कामासोबत, त्यांच्या कामाबद्दल तुम्ही बोलू शकता. जो काय प्रिव्हियस हिस्ट्री आहे किंवा जे काय आम्ही जे काय नवीन डेव्हलपमेंटची कामाच्या मुद्द्यावरतीच आम्ही तिकडे जाऊन सांगणार आहे. आणखी काही इच्छुक उमेदवार आहेत भाजपचे, त्यांच्या काही प्रतिक्रिया घेऊ प्राथमिक आणि पुन्हा या सगळ्यांची उत्तरं महापौर आणि नंदा लोणकर यांच्याकडून घेऊ. तुम्ही काय सांगाल आता? ही सगळी परिस्थिती तुम्ही ऐकली, मनसेच्या उमेदवारांची, सर्वसामान्य नागरिकांची काय मागणी ती, तुम्ही एक इच्छुक उमेदवार म्हणून तुमचा स्वतःचा कुठला अजेंडा घेऊन जाणार आहात लोकांसमोर की जे काम झालेलं नाहीये तेच लोकांना सांगणार? आम्ही ट्रॅफिक बाबतीत भुयारी मार्ग करणार आहे. दुसरी गोष्ट, भरोनाला ते केदारी नगर इथून जो नाला जातो त्याच्यावरून आम्ही रस्त्याची मागणी करतो त्यासाठी. दुसरी गोष्ट, कमेला स्लॉटर हाऊस येथे महापौर प्रशांत जगताप हे 1 वर्षापासून गेले हे महापौर आहेत, परंतु 4 वाजता त्या भागात जो जनावरे कापलेले असतात त्याचा जो घाणवास येतो, म्हणजे चराट राहिलेलं असतं ते उचललं जात नाही. त्याच्यामुळे 3 किलोमीटरपर्यंत नागरिकांना अक्षरशः तोंडाला रुमाल लावून त्या भागातून जायला लागतं येते. त्याच्यावर आम्ही योग्य उपाययोजना करून तो कचरा रोजच्या रोज उचलला जाईल. ठीक आहे, कचऱ्याची समस्या जी आहे ती उचलली जाईल असा यांचा दावा आहे. भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. महिलांमधले जे इच्छुक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, कारण हे सगळे पुरुष प्रतिनिधी झाले. तुम्हाला स्वतःला काय वाटतं, एक महिला उमेदवार म्हणून महिलांसाठी नेमकं या प्रभागात काय करायला हवं? माझं नाव अर्चना राजेंद्र सुपेकर, मी भाजप या इकडून उभी राहिली आहे. महिलांसाठी सगळ्यात प्रथम स्वच्छतागृह पाहिजे, कारण त्यांनी रस्ते, पाणी, लाईट सगळ्याची व्यवस्था केली, पण महिलांसाठी स्वच्छतागृह कुठंच नाही आहे. आणि लहान मुलांसाठी कसं आहे, रोडवर एवढी वाहनं वाहतात की लहान मुलांना सुद्धा जाताना येताना व्यवस्थित नेता येत नाही, व्यवस्थित आणता येत नाही. ठीक आहे, महिला स्वच्छतागृहाचा मुद्दा आला समोर आपल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर याची उत्तरं जी आहेत ती महापौरांकडून घेऊ. दिनेश होलेंची एक प्राथमिक प्रतिक्रिया घेऊ. एकच मुद्दा मला सांगावा असं वाटतो, हा प्रश्न या वॉर्डातला आहे का त्या वॉर्डातला आहे महत्त्वाचं नाही. सन्माननीय महापौरांनी, आता आपण एका वॉर्डाचे प्रतिनिधी नसून पुण्याचे प्रतिनिधी आहोत,
म्हणून कुठलाही प्रश्न हा माझा प्रश्न आहे ही भूमिका ठेवून सोडवावी. बस, ठीक या आहे. रस्त्याला वाहतुकीची इतक्या मोठ्या प्रमाणात हातगाड्या असतात, ह्याच्यावर जरी हे कुणाच्या आशीर्वादाने चालतात याचा शोध IBMने ठीक घ्यावा आहे. अशी माझी विनंती. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण महापौर आणि नंदा लोणकर यांच्याकडून घेणार आहोत. नंदा लोणकरांकडे जाऊयात. मी आणि प्रशांतदा आम्ही दोघांनी NIBM ते जांभूळकर चौक असा आमचा वॉर्ड असताना आम्ही दोघांनी एका पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे, सक्षम नगरसेवक असल्यामुळे सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचता यावं म्हणून आम्ही दोघांनी आमच्या वॉर्डचं वाटून घेतलं. मी NIBM बघितलं, त्यांनी वानवडी बघितलं. आज तुम्ही NIBM मध्ये जा, कचरा फ्री NIBM दिसेल. आज तुम्हाला विद्युत दाहिनी असेल, तिथं विद्युत दाहिनी आहे. महिला स्वच्छतागृह तिथं आहे. आमच्या नाला गार्डनमध्ये आम्ही महिला स्वच्छतागृह सुद्धा केलेलं आहे. रात्रंदिवस स्वच्छ पाणी तिथं असतं आणि मी स्वतः बऱ्याच वेळा तिथं व्हिजिट केलेली आहे. त्यामुळे तोही प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. पुन्हा दिनेश ओलेंनी तुमच्यावरती आरोप केलाय की तुम्ही ज्या प्रभाग रचना किंवा हा वॉर्ड याचा आहे, हा वॉर्ड याचा आहे असं न म्हणता पालकत्व घ्यायला पाहिजे होतं या प्रभागाचं किंवा पुणे शहराचं, ते तुम्ही घेतलं नाही आणि त्यामुळे या समस्या ज्या आहेत त्या पुन्हा कायम राहिल्यात. तुमचं काय मी पुणे शहराचं पालकत्व अत्यंत चांगल्या पद्धतीने चोखपणे सांभाळलेलं आहे. या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत कदाचित मी त्यांना कल्पना देऊ इच्छितो, आपण सभागृहाची कल्पना करून घ्यावी, सभागृहात कसं कामकाज चालतं. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले, एका प्रभागामध्ये, एका एरियामध्ये साधारणतः 2-5 लाख लोकसंख्येच्या प्रभागामध्ये एकच विद्युत दाहिनी असते, ती आता ऑलरेडी आहे, त्यांना दुसरी का करायची आणि नागरिकांना का त्रास द्यायचा आहे ते जनतेने त्यांना विचारावं. त्या ठिकाणी ज्यांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करायचे त्यांनी पहिले कायदे तपासून पाहिले पाहिजेत. नागरिकांना नगरसेवक हा फार काही मोठा नाही, हा आमच्याच घरातला सदस्य आहे, अशा प्रकारची वागणूक नागरिकांना दिली. कुठल्याही नागरिकाला माझ्याशी फोनवर संपर्क साधताना किंवा माझ्या ऑफिसला येऊन काम सांगताना कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही. हे खऱ्या अर्थाने माझ्या 10 वर्षाच्या राजकारणातलं किंवा सत्तेतलं यश आहे असं मला वाटतं. कारण की अजूनही काही लोकांना लोक बोलायला किंवा त्यांच्याशी जवळीक करण्यासाठी घाबरतात. हे बऱ्याच लोकांनी आजही आत्मचिंतन ही जर अशी नेत्यांची वागणुकीची जर भूमिका असेल तर सर्वसामान्य नागरिक या निवडणुकीमध्ये अशा नेत्यांना उत्तरं देतील. मात्र वातावरण किती तापलं आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25च्या इच्छुक उमेदवारांसोबत आपण बोलत होतो. या प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या आहेत, कचऱ्याची असेल, पाण्याची असेल, वाहतुकीची असेल, या सगळ्या समस्यांबाबत जे प्रश्न उपस्थित केले गेले त्याची उत्तरं आपण सत्ताधाऱ्यांकडून घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता वानवडीच्या 70,000 सुजाण मतदारांनी हे ठरवायचं आहे त्यांचा कुठला नगरसेवक हा महानगरपालिकेमध्ये जाईल आणि त्यांच्या उरलेल्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी अत्यंत कसोशीनं प्रयत्न करेल. या आपलं पुणे कुणाचं या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.